नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? बऱ्याच दिवसांपासून म्हणजे बऱ्याच वर्षांपासूनचं जे एक स्वप्न होतं तोरणमाळचं, तोरणमाळ तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात. हा तोरणमाळचा बोर्ड आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तोरणमाळचा होणार आहे, तो अनेक वर्षांचं हे स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण झालं. योगायोग आला व आज आम्ही तोरणमाळला हा ट्रेक करत आहोत. तर तोरणमाळ हे महाराष्ट्राचं 2 नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे. तर कसं असणार आहे आजची तोरणमाळची सफर, चला बघूया, पुढे जाऊया. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण आहे, जेथे आपल्याला पाहायला मिळते यशवंत तलाव, सीताखाई दरी, अतिशय हिरवेगार नैसर्गिक सौंदर्य, दऱ्याखोऱ्या, धबधबे असे अनेक वसुंधरेचे नटलेले तोरणमाळ. तोरणमाळ हे शहादा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे, जे सुरतपासून 258 किलोमीटर आणि नाशिकपासून 295 किलोमीटर अंतरावर आहे. धुळे, नंदुरबार आणि शहादापासून तोरणमाळपर्यंतची सरकारी बस सेवा उपलब्ध आहे. घाट प्रवासाचा आनंद घेत आम्ही येऊन पोचलो पहिल्या पॉईंटला, ज्याचं नाव आहे काला पाणी पॉईंट. चला तर मग बघूया काला पाणी पॉईंट. आपण वॉटरफॉलच्या जवळ जात आहोत. चला आता वॉटरफॉलचा आनंद घेऊया. चला पहिले पूल नाही होता, आता पूल बांधला. जिंदगी हम सफर एक जुवाना, यहाँ कल क्या हो किसने. निकलता है ये देखो, शाहरुख खान के जैसा ऐसा देने का. आ गया तू वीडियो में. काला पाणी पॉइंट वॉटरफॉलचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो व तोरणमाळच्या यशवंत तलावाजवळ पोहोचलो. यशवंत तलाव जवळच श्री गोरखनाथ मठ मंदिर आहे. तिथे दर्शन करून आम्ही सीताखाई दरी पॉईंटकडे निघालो, जो फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे.
छोटी माखवाला सीताखाई दरी व तिथला धबधबा बघून खरंच एवढा आनंद झाला की ते शब्दात सांगणे शक्य नाही. एवढे ते सुंदर व निसर्गाने नटलेले तिथले दृश्य खूपच विहंगम होते. महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा हे पुण्याजवळचे जसे थंड हवेचे ठिकाण आहेत, तसाच त्याच तोडीचा नंदुरबार जिल्ह्यातील आपला हा तोरणमाळ परंतु पाहिजे तेवढा लोकांपर्यंत पोचलेला नाही. या गोष्टीची खूपच खंत वाटते. एवढं सुंदर वर विहंगम असं दृश्य व निसर्गाने नटलेला आपला हा परिसर लोकांपर्यंत पोहोचावा हीच इच्छा. खूपच सुंदर असं वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेलं. सीताखाई पॉइंट बघून आम्ही पुढे साधारण 3 किलोमीटर अंतरावर असलेलं तोरणादेवी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालो व तोरणादेवीचं दर्शन घेतलं. मंदिरावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर खूपच विहंगम व सुंदर दिसत होता. तासन तास बसून राहावं व कायमस्वरूपी इथेच ठाण मांडावं असं वाटत होते. खूपच सुंदर विहंगम दृश्य व खरंच अतुलनीय तोरणमाळ बघून मनाला खूपच बरं वाटलं व अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. अशा प्रकारे आजची आमची सफर खूपच आनंददायक आणि खूपच आल्हाददायक अशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता हा तोरणमाळचा निसर्ग. तर आजचा हा व्हिडिओ इथंच कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.